चांगल्या बोले सर्वांना खायला या. तुझा कसा एक्सपिरियन्स होता? तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि इथे सकाळ झाली. कालचा आमचा मुक्काम कोकण कड्यावरतीच होता, हॉटेल ट्रेकर्स पॉईंटवरती, आणि खूप चांगली नाईट झाली आमची. पूर्ण झोप पूर्ण झाली आता. आणि सकाळी आता तारामती पीकवरती जाण्याचा विचार आहे, बघूया, कारण वेदर पूर्ण क्लाउडी आहे आणि पाऊस पण चालू आहे. मग कदाचित अर्धे जण नाही बोलतात, पण आम्ही जाणार. जेवढे येतील तेवढे त्यांना घेऊन तारामती करून पुन्हा खाली येणार, कारण यावेळी तारामती चुकवायचं नाही. तर भेटूया पुढे, नाश्ता वगैरे करून निघूया. थोडंसं कोकणकडा पुन्हा एकदा बघायचं आहे आणि तिथूनच पुढे तारामतीला जाऊ. तर पुढे भेटूया, चला. चांगल्या बोले मंडई, कोकण कड्यावरती आमचा एक फोटो काढून झाला आहे आणि पुढे चाललोय तारामती शिखरकडे. आणि इतक्यातच कोकण कड्यावरती पूर्ण फॉगी क्लायमेट झालेलं आहे एकदम, बघू शकता. आणि ही मंडई आमची पुढे चालली आहे तारामतीच्या दिशेने. एकदम डोळ्याचं पारणं फिटेल असं दृश्य दिसतंय समोर. आणि प्रदीप तिकडे ड्रोन सुद्धा फ्लाय करतोय. ड्रोनचे शॉट सुद्धा आपण ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तारामती शिखरच्या अर्ध्या वाटेवरती आल्याने तुम्ही बघू शकता, मस्त पूर्ण क्लाउडी वेदर आहे. आणि हा खाली कोकणकडा आहे. समोर सूर्यनारायणचं सुद्धा दर्शन झालंय. जर नशिबात असेल तर इंद्रवज्र सुद्धा दिसेल आपल्याला. बघूया, जर इंद्रवज्र दिसला तर कॅप्चर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. इतक्यात अर्धी मंडळी आमची आले पुढे आणि 3-4 जण मागे राहिलेत. फॉगमुळे वाट सापडण्याची शक्यता कमी होईल म्हणून थांबलोय त्यांच्याकडे. आले की निघू पुढे. मंडई, तारामती शिखराकडे चाललोय आम्ही आणि मस्त झाडाझुडपातून एक वाट केली, त्या वाट्याने पुढे चाललोय. तारामती शिखरावरती आम्ही शेवटी पोहोचलोय फायनली. इथे महादेवाची एक पिंड आहे छोटी आणि आजूबाजूला पूर्ण क्लाउडी वेदर आहे, काहीच वेळ दिसत नाही. सो आता इथून मंडई, आता आम्ही तारामती पीकवरच्या शिवलिंग म्हणजे शिवपिंड जी आहे वरती त्याच्या थोडा पुढे आलो आहे. इथून सुद्धा एक अप्रतिम नजारा आहे.
तारामती शिखरावरती आम्ही थांबलो, थोडा रेस्ट केला आणि पुढे एक पॉईंट होता तिकडे यायला निघालो. काय बाकीच्या मंडळीला वरतीच ठेवलं आम्ही, आणि कारण पुढे थोडासा स्लिपरी पॅच आहे आणि थोडीशी रिस्क आहे म्हणून तरी बघता या वाटेने खाली उतरायचं आहे. इथे एक मिस्टेक आणि थोडासा अपघात होऊ शकतो म्हणून सगळ्यांना वरतीच ठेवलं आहे. व्हिडिओ बनवली क्लाउडी वेदर आहे आणि पहिली शिडी जी तारामती शिखरावर जाताना लागते ती उतरायला चालू करतो आम्ही आता. आणि ही सगळी मंडळी आपली तर पहिली शिडी फायनली उतरला आम्ही आता तारामतीवरून डिसेंडिंग स्टार्ट केलं आहे. आमचा पूर्ण ट्रेक कंप्लीट झाला आणि आता आम्ही डिसेंडिंगसाठी स्टार्ट करतोय हॉटेलच्या इथून. सगळे निघालेत पूर्ण. चला खाली इथे घेतलेत ना. डिसेंडिंग ट्रेक होणार आहे आता. इथे आम्ही करवंदाची मेजवानी उडवतोय. सगळे बसलेत. करवंद खायला या. मी भी बनाएगा व्हिडिओ. तर मंडळी आता त्या आम्ही खाली पोहोचलो आहे. इथे आम्ही सकाळी नाश्ता केला होता त्या रूमच्या इथे. आणि आता विचारूया सगळ्यांना कसा वाटला ट्रेक. प्रदीप काय म्हणते? मजा आली आणि हा माझा पहिलाच ट्रेक होता, पण असं वाटलं नाही की पहिला ट्रेक थोडीशी दमछाक झाली, पण तो सर केलेला आहे आम्ही. आणि पहिला कोकणकडा आणि नंतर मग तारामतीला पोचलो आम्ही. आणि जो तिकडचा अनुभव आहे तो जो क्लाउड बेड काय बोलतात त्याला ते पण बघितलं आम्ही. क्लाउड बेड तर असं मोहक वातावरण होतं. आणि वरती जे आम्ही दृश्य काढलं आहे ते ड्रोनमध्ये पण मी काढलं आहे. ते मी अमरला देऊन शूट त्याच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघाल. तुम्हाला सुंदर असं मोहक वातावरण असलेलं ते व्हिडिओ पण तुम्हाला दिसेल. आणि अमरच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा. आणि बाय द वे प्रदीपचं सुद्धा चॅनल आहे. प्रदीपचं चॅनलचं नाव काय? प्रदीप सुतार फिल्म्स. प्रदीप सुतार फिल्म. हाईटपर्यंत जाऊन खाली येऊन परत बेसला तू आहे एवढ्या एजमध्ये दम लागतो, पण तेवढं सगळं केलं. काकी मगाशी वर एक वाक्य बोलल्या, मनात काय बोललात ते? मनात जिद्द. मनात असं इच्छा पूर्ण होते. इच्छा पूर्ण होते. खूप छान वाटलं काकी. छान वाटलं, खूपच आनंद झाला. सगळ्यांच्या बरोबर असून खूप आनंद झाला. ट्रेक कंप्लीट झाला. निर्मिती कसं वाटतंय? मला खूप मजा आली. मी एवढा मोठा गड पहिल्यांदाच फिरले. हरिश्चंद्रगड फिरणं हे माझं एक स्वप्न होतं, जे अमर माझ्या मित्राने पूर्ण केलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. परत काय करायला आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे. काय कसं वाटतंय? तुझा कसा एक्सपिरियन्स होता? रोहन तुझा कसा एक्सपिरियन्स होता? मी कधी आयुष्यात असं बघितलं नव्हतं. पण त्या अमरदा आणि साहिलदा आणि हे दादा यांचं नाव आहे विसरलं. ह्याच्यामुळे मी आनंद आहे आता. आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे अशा तऱ्हेने. कसं वाटतं तुम्हाला ट्रेक कंप्लीट केल्यानंतर? खूप मजा आली. खूप मजा आली. वरतून असं वेदर अजून मजा आली. हे कसा होता सगळ्याचा एक्सपिरियन्स? सार्थक खूप म्हणजे खूप छान. आणि त्यात अमरदाची साथ म्हणजे काय सोने पे सुहागा. त्यामुळे भरपूर मजा आली आणि लक्षात तर राहणारे आर्ट आहे. थँक्यू अमर. तर मंडळी अशा तऱ्हेने आमचा हरिश्चंद्रगड ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आणि इथे आता आम्ही ब्लॉग कंप्लीट करतोय. तर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गाण्या बोले. टायमिंगला 8-15 दिवस
मेरे सामने वाला